नमस्कार, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर। जाणून घेऊयात शुक्रवार दिनांक 4 जानेवारी 2019 रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी। येथील पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। जेऊर येथील भारत महाविद्यालयात आयोजित सदर कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, दत्तात्रय सरडे, अजित तळेकर तसेच गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे, मारुती शिंदे, केंद्र प्रमुख महादेव मुंडे, बिभीषण आवटे, चंद्रप्रकाश दराडे, गणेश चौधरी आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण 35 प्राथमिक शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले। त्यामध्ये उमेश कानडे, पुष्पा वसेकर, मंगल माने, मंगल शिंदे, राजन कुलकर्णी, राजाराम डिसले, रवींद्र उबाळे, राणी क्षीरसागर, प्रिया वीर, दीप्ती जगताप, दिलीप भोसले, विजयालक्ष्मी राऊत, किरण शिंदे, देविदास खोडके, दस्तगीर शेख, अशोक मुंडे, अरुणा सोनवणे, अनुराधा शिंदे, वर्षा डोईफोडे, बबन शेळके, भास्कर आंबारे, सतीश कात्रेला, सुनीता भारती, सुवर्णा जाधव, संपत नलवडे, साईनाथ देवकर, संजय मुंडे, संभाजी लोंढे, संतोष कुंभार, संतोष आंबेकर, कुंडलिक केकान, नवनाथ ससाने, नवनाथ मारकड, किसन कांबळे, फौजमल पाखरे आदींचा समावेश आहे। येथील माजी आमदार श्यामलताई बागल यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला। या निमित्ताने बागल गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बागल यांना शुभेच्छा दिल्या। तालुकावासियांनी दाखविलेला जिव्हाळा कधीही विसरता येणार नाही। सामाजिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, असे माजी आमदार श्यामलताई बागल यांनी शुभेच्छांचा स्वीकार करताना स्पष्ट केले। शहरातील नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर, नगर परिषद सेंट्रल स्कूल क्रमांक 1 या शाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला आनंद बाजार मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी विद्यार्थी भाजीपाला व इतर साहित्य विक्रेत्यांच्या भूमिकेत होते, तर पालक बाजार करू बनून खरेदी करताना दिसून आले। शहरात आज आठवडी बाजार असतानाच शाळेतही आजच भरलेल्या या बाजाराची रंगत वाढली होती। मुख्याधिकारी विना पवार, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव हिरडे, अभियंता शेख पठाण, नगरसेवक प्रवीण जाधव, पत्रकार सचिन झवेरी यांनी या बाजारास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आनंद बाजाराच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव, शिक्षक सुरेश कोळी, लालासाहेब शेरे, संजीवनी जाधव, सुनीता शितोळे, सुनीता भैलुमे, वैशाली जगताप, आशा अभंगराव, मंगल गलांडे, कमरुन्निसा काजी, अर्चना ताटे, सुरेखा कांबळे, धनश्री उपळेकर यांनी परिश्रम घेतले। यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश करे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्तर 2 यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 1 लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव तथा यशवंत परिवाराचे आधारस्तंभ विलासराव घुमरे हे होते। यावेळी प्राचार्य मिलिंद फंड, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजीराव किरदाक, बोरगावचे उपसरपंच विनय ननवरे, राष्ट्रवादी युवक शहरचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड, प्राध्यापक लक्ष्मण राख, प्राध्यापक MD जाधव, प्राध्यापक बिभीषण मस्कर आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो व खऱ्या अर्थाने समाजसेवेचा व देशसेवेचा भाव त्यांच्यात वृद्धिंगत होतो, असे मत करे पाटील यांनी व्यक्त केले। तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत व भविष्य काळात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यास महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे विलासराव घुमरे यांनी यावेळी सांगितले। सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेचा करमाळा तालुक्यासाठीचा सावित्रीची छाया हा पुरस्कार करंजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका संगीता भंडारे यांना जाहीर झाला आहे। सदर पुरस्काराचे वितरण 6 जानेवारी रोजी पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज येथे होणार आहे। करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर।